एवढा रात्रीचा कचरा का गोळा करत बसले? पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी इथे बघा, अवधूतला सध्या थंडीमुळे व्हायरल झालेला आहे, ताप, सर्दी, खोकला. त्यामुळे ते सकाळ सकाळ त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्याला यायची खूप हौस असते बरं का, कधीच रडत नाही. जेव्हा डॉक्टरचं तोंड पाहिल तेव्हा तो ठणठणीत बरा होतो. औषधांपेक्षा त्याला डॉक्टर बघावेसे वाटतात. आणि मग इथे हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर इथे ओवी शाळेतून आली होती, सो तिचा होमवर्क वगैरे करून घेतला. तर तिची हँडरायटिंग कशी नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर ते मुलं खेळत असताना आम्हाला हा नाकतोडा दिसला, तर किती छान होता, अगदी पानापासून सगळा बनलेला होता. तर म्हणून त्याला थोडासा कॅप्चर केला. त्यानंतर बघा, सगळ्या गावाचा ट्रेंड करून झाला आहे, सगळी इन्स्टाकडे झाला, यूट्यूबवरती झाला. आता आमचा हा ट्रेंड कुठे अपलोड करायचा, म्हणून आता आम्ही या मिनी ब्लॉगमध्ये अपलोड करतो, कारण सगळ्या गावाच्या पाठीमागून आम्ही आमचा ट्रेंड करून घेतलेला आहे. त्यानंतर सगळी संध्याकाळची कामं वगैरे उरकली आणि त्यानंतर लक्षात आलं की आपलं दळणच राहिलं, तर इथे दळण घ्यायला गिरणीत आले होते. आणि त्याच्यानंतर इथे बघा, थंडी एवढी भयंकर झालेली आहे ना आत्ता सध्या, त्याच्यामुळे आमच्या इकडे शेकोटी संध्याकाळची करतात. त्यामध्ये असं असतं की सगळ्यांनी आपापली सासू वगैरे आणायचं, त्यासाठी इथे हा कागद गोळा करायला आले होते. आणि सगळ्यांनी थोडी थोडी वस्तू आणली ना की मग ती जाळामध्ये टाकायची, बराच वेळ गप्पा मारत शेकत बसायचं. आणि खरंच लहानपणीच्या या गावाकडच्या आठवणी आहेत आणि अजून पण आम्ही ते एन्जॉय करतोय. सिटीमध्ये हे काही एन्जॉय करता येत नाही. तर मस्त असं सगळ्यांनी तास 2 तास शेकोटी केली आणि मस्त गप्पा मारत बसले होते. त्या निमित्ताने तरी सगळे घराच्या बाहेर येतात, नाही तर इकडे पण असं कोण कोणाकडे जास्त नसतं. तर कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा.